किती सुंदर सकाळ दिसते ना, किती छान वाटतंय. गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपली लगबग सुरू झालेली आहे. सकाळच्या वेळेला बायकांच्या पाठीमागे खूप कामं असतात आणि कामं करता करता कधी दिवस संपत आहे कळत नाही. सकाळच्या वेळेला असं फ्रेश वाटतंय, पण कामही तेवढेच पटापटा उरकले जातात. आणि माझी लगबग आहे की आज मला जायचं आहे गावाकडं. आज शनिवार आहे आणि शनिवारी माझे ठराविक कामं असतात. पण आज कसं ह्यावेळेस जरा घोळ झाला आहे म्हणण्यापेक्षा माझे मिस्टर आले उशिरा संध्याकाळी आणि त्यांचं म्हणणं आलं की सकाळी जाऊयात. सहसा मी कधी सकाळी जात नाही गावाकडं, संध्याकाळी जातो आम्ही. शनिवारी जातो म्हणजे कसं तिथं कामं निवांत करता येतात. तर चहाला ठेवलं आहे की चला चहा पिऊन बाकीचे कामं फ्रेश करावी, कारण नंतर त्यांनी फिरून आलेले असतात आणि त्यांना चहा घेतल्याशिवाय जमत नाही म्हणल्यासारखं काम आहे. आणि त्यांचा आठास असते की साखरेचा चहा प्यायचा, पण माझं असतं आहे की शुगर फ्रीच्या गोळ्या टाकायच्या. दिवसभर काही का करणार ऑफिसमध्ये किती का साखरेचा चहा प्यायना, पण माझ्या डोळ्यासमोर मात्र मी शुगर फ्रीच्या गोळ्या वापरते आणि मी माझ्या स्वतःसाठी साखर टाकून चहा घेत असते. कारण मला काही सध्या शुगरचा त्रास नाही, तरी पण मी लक्ष ठेवते की आपली शुगर कंट्रोलमध्ये असावी. की बऱ्याच वेळेस असं होतं आहे की आपल्याला माहीत होत नाही की कधी शुगर वाढली आहे, कारण 40 नंतर तर हे लक्ष ठेवणं सगळ्याच महिलांचं काम आहे आणि माझंही लक्ष असते ह्या गोष्टीकडं. आत्ताच आंघोळ झाली आणि आता गन पावडर पटपट करून घेते. आणि कसं होतं आहे, मला इथून बरंचसं सामान पण घेऊन जायचं असते. यांचे ड्रेस न्यायचे असतात, कारण गावाकडे गेल्यानंतर मशीनला लावायचे असते. तर इथं थोडंसं वाळू घालायला अडचण आहे. इथं किरायचं घर असल्यामुळं कसं थोडीशी अडचण कुठेही जाणवती. आणि गावाकडे जाताना यावेळेस सकाळी चालल्यामुळं कसं खूप छान वाटायला लागलं होतं. खरंच सकाळी एवढं फ्रेश वाटत असते आणि दुपारच्या वेळेला एवढं ऊन असल्यामुळं छान वाटत नाही. आणि बघता बघा 1 तास कधी संपला कळालं नाही. बाहेरचं व्ह्यू बघताना खरंच मज्जा येत असते. आणि कामाला सुरुवात झाली. आता काम करायला लागले मी, कारण गावाकडे आल्यानंतर 8 दिवसांनी मी गेलेली असते. त्याच्यामुळे एवढा धुरळा असते की विचारायचं काम नाही. धूळ असते प्रत्येक गोष्टींवर आणि मला थोडा अस्थम्याचा त्रास असल्यामुळं मला नाकाला बांधल्याशिवाय अजिबात कामं होत नाहीत. कामं केल्याशिवाय तर पर्याय नाही. आणि कसं होतं 8 दिवसांनी गेल्यामुळं खरंच एवढी धूळ असते. सगळं पालीच्या लेंड्या आणि हे बघण्यासारखं काम असते. पण 8 दिवसाला त्याच्यामुळे जाण्याचा माझा आठास असते, कारण आपण जर टंगळमंगळ केली जाण्याची तर मग 15 दिवसांनी तर आणखीन जास्त राडा होणार झाला. आणि कसं आहे तिथं विशेष काम म्हणजे माझे बाळ म्हणण्यापेक्षा माझे छोटे छोटे झाड आहेत, त्यांच्यावर माझा एवढा जीव आहे. आणि 8 दिवसांनी पाणी मारावं लागते, त्यांना पाणी द्यावं लागतं. आणि मी जर 15 दिवसांनी गेले तर बिचारी वाळून जातील, सुकून जातील. त्याच्यामुळेच माझी खरी तर धडपड असते. घराला काही होणार नाही, धूळ जरी झाली तरी धूळ आपण साफ करू शकतो, पण झाडं एकदा जर वाळली ना परत आटोक्यात येत नाहीत ते लवकर. आणि मी एवढी 8 तासांनी झाडं घेतली होती. पण जाऊ द्या, आता काय, आता मी लातूरला आलेले असल्यामुळे कशामुळे आले मी तुम्हाला एक दिवशी नक्की सांगेन निवांत. आणि कामं आवरत कधी 2 तास निघून जातील हे मला सुद्धा नाही कळत. आणि आज तर मी सकाळी आलेली आहे, त्याच्यामुळं कसं सकाळी सगळेच कामं असतात. इथले लातूरचे कामं केले आणि लातूरचे कामं करून नंतर मला आता गावाकडचे कामं सुरू झालेली इथं. सगळे आवरा फरशा पुसणं करणं सगळे कामं सुरू असतात. आणि एवढे छोटे छोटे झाडं वाळले ना, मला एवढं उदास वाटतं या गोष्टीचं. आणि त्याच्यामुळेच जास्त करून तर मला गावाकडे जाण्याचा नाद असते. घरामध्ये तेवढेच झाडं आहेत आणि मी पायऱ्यांवरती पण झाडं तेवढेच लावलेली आहेत, कारण हिरवळ जर घरात असेल, ग्रीनरी जेवढी घरात असेल तेवढं आपलं घर सुंदर दिसतंय असं माझं तरी म्हणणं आहे. शोभेच्या अशा मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू आणण्यापेक्षा ना असे झाडं जर लावले ना खरंच घर एवढं सुशोभित दिसतंय. फक्त तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं पाहिजे की कशाने घर सुंदर दिसणार आहे आपल्याला, त्या गोष्टी आपण करण्याचा अट्टहास केला पाहिजे. तर कामं आवरणं तर सुरू होतं. आज रविवार आहे आणि गावाकडचा बाजार असते. आज बाजारची बाहेर तर गडबड सुरू असते, लोकांची वाहनं चालू असतात. पण आपल्याला तेवढा वेळ नाही बाहेर जाऊन बघायला की कोण काय करायले काय नाही. तर आपल्याला कसं घरातच पटपट आवरायचे आणि नाश्त्याला करायचे. शुगर असल्यामुळे यांना गोळ्या वेळच्या वेळेला घ्यायच्या असतात. आणि आज जराशी गडबड झाली आणि त्याच्यामुळं तर जास्तच आता बघू काय म्हणतात त्यांनी, उपमा करायचा का. आणि जर शक्य झालं तर मी शूट करीन, नाहीतर मग गडबड जर असेल तर ना मग नाही शूट करणं होणार. नंतर कधीतरी पुढच्या वेळेला तुम्हाला मी नाश्त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेन.
जाऊ द्या आता, वेळ तर होऊन गेला आहे आणि स्वयंपाकाची पण गडबड होती, त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला डायरेक्ट सुरुवात केलेली आणि नाही मला शूट करणं झालं नाश्त्याचं. कारण स्वयंपाकाला एकतर गडबडीमध्ये गेले, तुम्हाला म्हणलं ना सगळ्यांना मी गडबडीमध्ये गेले, आणि भाजीपाला घ्यायचा माझ्या अजिबात लक्षात नाही. दूध पॉकेट ते घेतलं होतं मी, पण भाजीपाला राहिला माझा घेण्याचा. 1-2 दिवसाचं मी घेत असते बरोबर, कारण वापस येताना पण टिफिन घेऊन यायचं असते. त्याच्यामुळं कसं जाताना सगळी तयारी करून जावी लागते. बाजार असते पण कसं 2 व्हीलर नसते ना, मग बाजारामध्ये जायचं म्हणजे 4 व्हीलर घेऊन यांनी जात नाहीत, आणि 2 व्हीलरची कशी थोडीशी अडचण पडते. आणि 2 व्हीलर आहेत पण लातूरलाच लागतात यांना ऑफिसला, आणि दिदीला स्कूटी असते, ती पण तिला कॉलेजला जायला लागते. त्याच्यामुळं कसं सहसा रविवारच्या बाजारचं आमचं तर काही नसतंय, आणण्याचा नाद नाही. समजा काही विशेष, समजा मिरच्या असं काही जर आणायचं असेल, डाळी तरच बाजारात जाण्यात येते. असं रोजच्या आठवडी बाजारला नाही जाण्यात येत, यांचं पण नाही जाण्यात येत समजा. त्याच्यामुळे इथूनच मी सहसा तर घेऊन जाते भाजीपाला, म्हणजे आपल्याला अडचण येत नाही. कसं सगळे भाजीपाला हे हाताशी असला की थोडंसं सोपं पडते, आणि असं विचार करावं लागतं की नेमकं मला काय करावी भाजी, आणि असं विचार करून शेवटी मग आता मी ठरवलं की सोयाबीन करणार आहे. मी रस्सा जास्त करणार नाही, कारण मी भात नाही करायला लागले, मला गरम गरम पोळ्या करायच्या आता, आणि सोयाबीनची भाजी करणार आहे. त्याच्यामुळे जास्त रस्सा नको म्हणलं, कारण रस्सा म्हणलं की परत भात येते. आणि दुपारची जवळपास 1:30-2 वाजत आलेत कामाला. त्याच्यामुळं गरमागरम जर तव्यावरची पोळी यांना दिली ना खायला, खुश होते. ह्यांना भाताची नाही आठवण येते एवढी. त्याच्यामुळं पटकन स्वयंपाक करते आणि त्यांना आवाज देऊन बोलवते. मी स्वयंपाक करत असतानाच मी काय नंतर जेवण करीन. त्यांना मात्र 1 पोळी आणि भाजी दिली की खुश आपले. तसं त्यांचं तर कधी खाण्याचा आठाच नाही, कधी काही म्हणत नाहीत त्यांनी. त्याच्यामुळं कसं मी जे करेन तेच त्यांना पण आवडते, आणि त्यांच्या आवडीसाठी फक्त तिखट भाजी करायची. तिखट भाजी केली की खुश. आणि कसं संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता दिवस मावळत आलाय. मी आले गावाकडं. आज संडे आहे तर गावाकडं आलेली आहे मी, आणि दिवसभर तर काय शूट करायला वेळ नाही भेटला मला. पण संध्याकाळ झाली, आता 6:30-7 वाजले जवळपास. तर म्हटलं चला थोडंसं शूट करावं आणि मन पण हलकं करावं. आज मला ह्या वेळेला थोडंसं बोरच वाटायला लागले, कारण मला जायचं होतं माहेरी, पण मी नाही जाऊ शकले. मला थोडंसं काम असल्यामुळे मी आज गावाकडेच आले, आणि त्याच्यामुळे कदाचित मला बोर होत असणार आहे. कारण मला माहेरी याच्यासाठी जायचं होतं की आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, आणि बहीण पण येणार होती. तर तिचंही म्हणणं होतं की चला आपण दोघी भेटूत, थोडंसं बोलणं पण होतंय. पण नाही मी गेले. त्याच्यामुळंच का काय की मला आज जरा बोर व्हायला लागले. आणि दुपारपासून एक गाणं म्हणण्यापेक्षा ती कविता आहे, आणि कविता मनामध्ये आठवायला लागली. आणि हे बघा संध्याकाळची वेळ आहे, हवा एवढी सुटली बाहेर, बघू शकता तुम्ही. तर मला वाटायले की मी तुमच्यासमोर ती कविता म्हणून दाखवावी, कारण मला जशी माहेराची आत्ता आठवण यायला लागली, तसंच तुम्हालाही कदाचित कधीतरी येत असणार. कारण माहेर म्हणलं की जिव्हाळ्याचा विषय आहे महिलांच्या. तर मी तुम्हाला ती कविता म्हणून दाखवते. बघा, तुम्हाला आवडली तर मला कमेंट करा आणि सांगा की छान आहे का नाही. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेराच्या सुहासाची बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. विसरली का ग आई भादव्याच वरस, माहेराच्या सुहासाची कर बरसात. बघा कसं वाटलं आणि मला नक्की सांगा. बाय.